आप देख रहे हैं ब्रेकिंग बाइट्स और मैं हूं प्रियंका। अंबरनाथ से इस वक्त की बड़ी खबर। अंबरनाथ पश्चिम के S3 पार्क होटल में हुई संदिग्ध मौत के मामले में अब नया मोड़ सामने आया है। इस मामले में आखिरकार पुलिस ने FIR दर्ज कर ली है और जांच तेज कर दी गई है। बताया जा रहा है कि ये घटना 10 अप्रैल 2026 शाम 6:36 की है, लेकिन इसकी सूचना पुलिस तक 21 अप्रैल को पहुंची, यानी करीब 11 दिन की देरी के बाद। शिकायतकर्ता है मृतिका की मां रजनी उमेश पाटिल, जिन्होंने अंबरनाथ पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दर्ज कराई है। FIR के मुताबिक इस मामले में भगवान सुभाष लोटे को आरोपी बनाया गया है, जो अंबरनाथ पश्चिम का ही रहने वाला है। शिकायत में देरी को लेकर परिवार ने बताया कि बेटी की मौत के बाद परिवार में 2 और मौतें हो गई थीं, जिसके चलते अंतिम संस्कार और धार्मिक विधियों में समय लग गया। इसी वजह से वे तुरंत पुलिस में शिकायत दर्ज नहीं कर पाई। फिलहाल पुलिस ने भारतीय न्याय संहिता 2030 की धारा 108 और 351(2) के तहत मामला दर्ज किया है और हर एंगल से जांच की जा रही है। अंबरनाथ पुलिस स्टेशन की सीनियर PI शब्बीर सैयद के मुताबिक मामले की गंभीरता से जांच की जा रही है और आगे की कार्रवाई जारी है। दिनांक 10/4/2026 रोजी S3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी ADR दाखल झालेला होता। आज रोजी त्याचा ADRचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राहणार जोशी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसमनामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉय होती। ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता। त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून, आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता। त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती, त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं। या कारणावरून त्यांनी ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे। तर लैंगिक अत्याचार करून फासावर लटकवलेला आहे असं त्या तक्रारीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे। यात काही तथ्य नाही आहे, सध्या तपास चालू आहे। तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या ठिकाणी आपण ते अटकेची काही तरतूद आहे का? हो, हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे त्याला अटकेची तरतूद आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय का? ॲडव्हान्स सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे। ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये ॲस्फिक्सिया ड्यू टू हँगिंग गळफासाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे। पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? भगवान लोटे यांचा प्रतिशत किती सहभाग आहे या दृष्टीने तपास चालू आहे।